छत्रपति संभाजीनगर के वैजापुर तालुका में किसानों ने आज क्रांति चौक पर आमरण अनशन शुरू कर दिया। आरोप है कि अक्टूबर 2024 में उन्होंने बाजार समिति परिसर में प्याज बेचा था, लेकिन उन्हें अब तक भुगतान नहीं किया गया। वैजापुर की कृषि उत्पन्न बाजार समिति में 405 किसानों ने प्याज की बिक्री की थी। सागर राजपूत नामक व्यापारी ने इन किसानों से करीब 2 करोड़ का प्याज खरीदा था, लेकिन 6 से 7 महीने बीत जाने के बाद भी किसानों को उनका पैसा नहीं मिला। कई बार बाजार समिति और व्यापारी से संपर्क करने के बावजूद जब कोई समाधान नहीं मिला तो किसानों ने शहर के क्रांति चौक पर आमरण अनशन शुरू कर दिया। किसानों का कहना है कि जब तक उन्हें उनका हक नहीं मिलेगा उनका आंदोलन जारी रहेगा। आम्ही ऑक्टोबर 2024 ला कांदा विकून जी रक्कम आमची थकीत आहे सागर राजपूत यांनी आतापर्यंत याचे आम्ही 5-7 वेळेस आंदोलन केलं। एकदा टाकीवर चढून आणि AR ऑफिसच्या कार्यालयावर आंदोलन केलं आणि बाजार समिती समोरही आंदोलन केलं। आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन अजूनपर्यंत मिळाले नाही। आज आम्ही रात्री आमचे मुलं बाळ सोडून पाणी भरलं शेतात। 1 रुपयाचं आम्हाला आजपर्यंत पैशाचं आश्वासन कुठे भेटलं नाही। त्यानंतर पणन मंत्री यांच्या सोबत माननीय आमदार साहेबांनी आमचा एक संवाद घडून आणला। त्यात त्यांनी संबंधित बाजार समितीला स्पष्ट निर्देश दिले की 50% शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका। तरीही सुप्त बाजार समिती कोणत्याही पद्धतीचा अजून 42-45 दिवस झाले त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही। आज आम्ही 8-10 दिवसापूर्वी संबंधित कार्यालयाला अर्ज देऊन उपोषणाची तयारी केली। त्याप्रमाणे सर्व शेतकरी आज उपस्थित आहे। त्यांच्या पद्धतीने आज आम्हाला यांच्याकडून ठोस आश्वासन मिळावे, आमचे पैसे त्वरित मिळावे। आमच्या मुलाबाळाचं शिक्षण आहे, आज शेतीचा खरीप हंगाम चालू होतोय, तरी यासाठी काही ना काही पद्धतीत आमचे पैसे मिळावे। आम्ही कष्टाचा 1 रुपयाही सोडणार नाही हे वैजापूर बाजार समितीला ठणकावून सांगतो। आम्ही वैजापूर तालुका येथील शेतकरी आहोत। आम्ही वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही पिकवलेला कांदा विक्रीसाठी नेला ऑक्टोबर महिन्यामध्ये, परंतु तेथील जो व्यापारी होता कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी सागर राजपूत यांनी आमचे 405 शेतकऱ्याचे 2,05 लाख रुपये हे दिलेले नाही आणि ते आजपर्यंतही दिलेले नाही। आम्ही वारंवार मार्केट कमिटीमध्ये खेटा मारतो, मार्केट कमिटीला पैसे मागतोय, परंतु मार्केट कमिटी कुठलाही निर्णय घेत नाही। वारंवार नियमाचा कुठला तरी एक अडसर आणून तुम्ही पैसे ते न सांगता आम्हाला सोडून देण्याची जवळपास सोडून द्या असंच म्हणताय, परंतु आम्ही कष्टाचे पैसे आणि आम्ही सागर राजपूत असो किंवा कुठलाही व्यापारी असो, आम्ही आमचा माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोश्यावर विकलेला आहे। त्या व्यापाऱ्याचं लायसन पाहणं, त्याची प्रॉपर्टी तपासणं ही सर्व जबाबदारी हे कृषी उत्पन्न बाजार समितीची असते। त्याच्यामुळे आम्ही याच्या आधी कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर येथे बी उपोषण केले। त्याच्यानंतर त्या उपोषणामध्ये एक प्राथमिक चौकशी अहवाल म्हणून सहाय्यक निबंधक वैजापूर यांनी एक अहवाल दिलेला आहे। त्यामध्ये बाजार समितीची या प्रकरणात स्पष्ट चूक आहे असं त्यांनी त्या अहवालात नमूद केलेलं आहे। म्हणून आम्ही एक 10-15 दिवसापूर्वी जॉईंट रजिस्टर साहेब, DDR साहेब यांना एक निवेदन दिलं होतं की तुम्ही यांच्यावर कारवाई करा, आमचे पैसे शेष फंडातून देऊन टाका, परंतु तशी कुठलीही कारवाई झाली नाही। आमची मागणी फक्त एकच आहे, आमचे जे 2,05 लाख रुपये आहे ते बाजार समितीचा जो शेष फंड असतो, जो शेतकऱ्याच्याच मार्केट फीसमधून जमा झालेला आहे, आमचे पैसे त्या फंडातून देऊन टाकावे। नंतर ते पैसे सागर राजपूत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या लाग्या बांध्यामुळे आमची फसवणूक झालेली आहे। ते पैसे सागर राजपूत आणि बाजार समितीच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी विकून वसूल करण्यात यावे। या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही। आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे। ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर, ऐतिहासिक क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीमध्ये आम्ही उपोषणास सुरुवात केलेली आहे।